ऐन सणासुदीच्या तोंडावर जिभेवर गोड लागणारी साखर सामान्यांचा खिसा तिखट आणि गरम करणार दिसतीये। कारण गेल्या 2 आठवड्यांपासून साखरेचे भाव जर बघितले तर जवळपास दुप्पट झालेत। काही दिवसांपूर्वी म्हणजे 7 ते 8 दिवसांपूर्वी हीच 45 रुपये किलो असणारी साखर जी आहे ती आता जवळपास 70 रुपये प्रति किलो पर्यंत गेली आहे। आगामी काळ हा सगळा गोकुळाष्टमी असेल, गणेशोत्सव असेल, हा सगळा असणार आहे। त्यामुळे ऐन सणासुदीत फक्त साखरच नाही तर साखरेसोबत इतर जे महत्त्वाचे कडधान्य असतील किंवा अगदी तांदूळ, गहू, शेंगदाण्यासारखे जे सगळे रोजच्या वस्तू आहेत या सुद्धा महाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या पुण्यातल्या हडपसर भागातल्या असणाऱ्या एका सुपर मार्केटमध्ये आहे आणि ज्या ठिकाणी आपण बघतोय की खरेदीसाठी लगबग जी आहे ती सुरू होईलच, पण सध्या हे सगळे पदार्थ जे आहेत जे खरं तर रॉ मटेरियल जो सगळा गोडाधोडाचा स्वयंपाकासाठी लागतो तो जर महाग झाला तर काय होणार। या निमित्ताने आपल्या सोबत या ठिकाणचे मालक सुद्धा आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे, साखरेचे भाव जे आहेत त्याच्यात किती फरक पडतोय? साखर पहिलं 42 रुपये होती 2 आठवड्यापूर्वीच, 50 झाली आणि 1 आठवड्यात असं झालं की डायरेक्ट साखरेने रात्रीतून 20 रुपयाचा जंप केला। हां, आणि साखर झालं, तांदूळ झालं, हे दररोजच्या वापरातल्या वस्तू आहेत। म्हणजे सकाळी उठलं ना तर पहिलं चहाला साखर लागते। म्हणजे साखर अशी गोष्ट आहे की कोणाला लागत नाही असं नाही होत। हां, सर्वसामान्यांना असं नाही होणार की बाबा आज लागली आणि उद्या नाही, किंवा सणासुदीला दररोज लागणारी गोष्ट आहे। साखरेसह तांदूळ किंवा खाद्यतेल आहे याच्यातही काही फरक पडलाय? तेलात पण रेट वाढलेला आहे। साखर जशी वाढली तसं तेलाच्या रेटमध्ये फरक पडला, शेंगदाण्यामध्ये फरक पडला आहे। आज गणपतीला खोबरं लागतं, बरोबर, खोबऱ्याचा रेट आज गगनाला भिडलेला आहे। म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याला जर 400-500 रुपये हजेरी असेल तर तो 1 किलो खोबरं कसं घेणार? पण तरी सुद्धा लोक येतात। गरज आहे ना, गरज आहे, पोटाची गरज आहे, तिथं भागवायलाच पाहिजे। आपण बघू शकतोय की थेट सुपरमार्केटच्या मालकांची ही प्रतिक्रिया आहे। कारण 20 दिवसापूर्वी जर साखर 50 रुपये किलो मिळत होती तर तीच साखर आता जवळपास 28% किंमत त्याची जी आहे ती वाढलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात सामान्यांना साखर जरी महाग असली तरी दुसरा पर्याय नसल्यामुळे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळणारच आहे। कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।